कनुप्रिया का मूल संवेदना प्रेम है। कथा मूल रूप से पौराणिक एवं मिथकीय है। कृष्ण सृष्टि संयोजक हैं और राधा उनकी जन्म जन्मांतर की सहचरी, जो विराट है, सीमाहीन है, योग माया है। योग माया यानी कि सृजन संगिनी। सृष्टि संयोजक श्री कृष्ण और सृजन संगिनी राधा के विविध प्रेम संबंधों की परिकल्पना धर्मवीर भारती जी ने कनुप्रिया में किया है। तुम मेरे कौन हो, मैं राधा प्रश्नों के बौछार से स्वयं मुक्ति पाने के लिए शब्दों के फूल पाश में विविध संबंधों को जकड़ने की कोशिश करती है, पर कृष्ण तो सभी संबंधों से परे निकले। कनुप्रिया काव्य का मूल भाव यद्यपि प्रणय संवेदना है, तथापि संदेश युद्ध की अनिवार्यता पर प्रश्न चिन्ह लगाना है। एक द्वंद्व होता है, कॉन्फ्लिक्ट। बुद्धि के विपरीत हृदय का द्वंद्व, तर्क के विपरीत भाव का द्वंद्व, अनास्था के विपरीत आस्था का द्वंद्व। कृष्ण का युद्ध सत्य है या राधा के साथ उनका तन्मयता में बीता हुआ क्षण सत्य है? यही प्रमुख सवाल है। तन्मय राधा अनुपस्थित कृष्ण से अनेक प्रश्न करती है और इन प्रश्नों के माध्यम से राधा के साथ साथ कृष्ण का भी व्यक्तित्व उजागर होता जाता है काव्य में। और राधा की उत्तरोत्तर विकासमयी स्थिति का बोध कनुप्रिया में निम्न रूप में होता है। जैसे पहले आता है पूर्व राग। इसमें राधा किशोरावस्था में दिखाई देती है। मंजरी परिणय, उसमें आत्मसमर्पित राधा हम देखते हैं। सृष्टि संकल्प में सृजन संगिनी राधा, और इतिहास में प्रश्नों की बौछार करने वाली राधा, और समापन तक आते आते सम सुख दुख भागी राधा। इस प्रकार राधा की विविध मानसिक अनुभूतियों से हम गुजरते हैं जब हम कनुप्रिया का आस्वादन करते हैं। तो पूरा काव्य कृति नारीत्व की उत्तरोत्तर विकासमयी स्थितियों का सांकेतिक निरूपण है। आज हम पूर्व राग पर प्रकाश डालेंगे। ओके, क्या होता है पूर्व राग? ये पूर्व राग जो है श्रृंगार रस के अंतर्गत आता है। श्रृंगार रस को रसों का राजा कहा जाता है, रसराज कहा जाता है। सुन रखा होगा आपने रसों के बारे में। काव्यशास्त्र में 9 रस प्रमुख हैं, जैसे श्रृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स, अद्भुत और शांत। ये 9 रस हैं और वात्सल्य और भक्ति को भी रसों की कैटेगरी में रखा जाता है। तो जो श्रृंगार रस है उसमें संयोग श्रृंगार भी होता है, वियोग श्रृंगार भी। संयोग श्रृंगार में प्रेमी प्रेमिका का मिलन होता है, लेकिन वियोग श्रृंगार में अलगाव की स्थिति होती है, बिछुड़ जाते हैं। यह अलगाव की स्थिति स्थायी भी हो सकता है, अस्थायी भी। सिंपल वर्ड्स में कहें तो नायक नायिका में परस्पर प्रेम होने पर भी जब मिलन संभव नहीं हो तो वियोग श्रृंगार होता है, विरह होता है उसमें। प्राचीन काव्यशास्त्र ने वियोग के भी 4 भाग किए हैं और उसमें उसका प्रथम भाग है पूर्व राग, दूसरा है मान रूठना, तीसरा प्रवास छोड़कर जाना और चौथा करुण विप्रलभ। तो हम इसके पूर्व राग पर, क्योंकि हमारा ये पूर्व राग से संबंधित है, तो आपको इतना जानना है कि ये जो पूर्व राग जो है श्रृंगार रस के अंतर्गत, श्रृंगार रस के 2 विभाग हैं, एक संयोग वर्णन और एक वियोग वर्णन। संयोग में प्रेमी प्रेमिका का मिलन होता है और वियोग में विरह होता है।
और उसकी एक अवस्था है पूर्वराग। हम केंद्रित होंगे पूर्वराग पर। ये पूर्वराग जो है प्रेमी प्रेमिका के विरहावस्था में आता है। इसमें क्या होता है, मिलन अथवा समागम से पूर्व अर्थात प्रेमी प्रेमिका के मिलन होने से पहले हृदय में जो अनुराग का आविर्भाव होता है उसे पूर्वराग या पूर्वानुराग कहा जाता है। अब क्लियर हो गया आपको? मतलब प्रेमी प्रेमिका का मिलन अथवा समागम, उससे पहले उनके मन में, उनके हृदय में जो अनुराग उत्पन्न होता है, उसका जो आविर्भाव होता है, उसे पूर्वराग या पूर्वानुराग कहा जाता है। ये कई प्रकार से हो सकते हैं। इसके 4 विधियां बताया गया है शास्त्र में। प्रत्यक्ष दर्शन, चित्र दर्शन, श्रवण दर्शन और स्वप्न दर्शन। प्रत्यक्ष दर्शन में या तो आपने प्रेमी को देखा हो और फिर आप बिछुड़ गए हों। चित्र दर्शन में केवल चित्र देखा हो। श्रवण दर्शन में केवल नायक के गुणों के बारे में आपने सुना हो किसी से, अपने सखी से, जैसे पुराने ज़माने में होता था, किसी राजा का वर्णन या फिर किसी राजकुमारी का वर्णन सखियों द्वारा सुन लेते हैं और श्रवण मात्र से ही प्रेम उत्पन्न हो जाता है, पूर्वानुराग हो जाता है। कभी कभी तो चित्र दर्शन, एक चित्र देख लिया, जैसे अभी भी होता है, फेसबुक में देख लिया, आपने केवल पिक्चर देखा है किसी का, आप मिले नहीं हैं, लेकिन केवल चित्र दर्शन से ही आपके मन में आकर्षण उत्पन्न हो जाता है, तो उसे हम पूर्वानुराग कहते हैं। और स्वप्न दर्शन भी होता है। कई बार ऐसा होता है कि स्वप्न में आ जाता है नायक नायिका, तो ऐसे में भी पूर्वानुराग होता है। कनुप्रिया में पूर्वराग राधा की भावाकुल तन्मयता को दर्शाती है। कनुप्रिया काव्य में हम देखते हैं कि कनु के साथ अर्थात कृष्ण के साथ बीते राधा के जो तन्मय क्षणों की जो विभिन्न स्थितियां हैं उसे राधा याद करती है और पूर्व राग में 5 गीतों के द्वारा कवि ने उसे अभिव्यक्ति दी है। इन 5 गीतों को कई आलोचक पंचतत्व से भी रिलेट करते हैं। पंचतत्व जो जीवन का आधार बिंदु होता है। हिंदू धर्म के अनुसार सारा ब्रह्मांड, धरती, जीव जंतु, प्राणी, मनुष्य सभी का निर्माण इन तत्वों से हुआ है। 5 एलिमेंट्स ऑफ लाइफ कहते हैं पंचतत्व। आपको पता ही है, पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश। इन 5 गीतों में इन 5 तत्वों का प्रतीकात्मक रूप देखा जा सकता है। ये पांचों गीत स्वतंत्र रूप से हैं, विभिन्न छवियों को प्रदर्शित करती है और सभी में यही देखा जाता है, मूल भाव यही है, कृष्ण की अनुपस्थिति में उपस्थिति। मतलब कृष्ण के एब्सेंस में कृष्ण का प्रेजेंस देखा जा सकता है। कृष्ण है नहीं, अनुपस्थित हैं, लेकिन हम फील कर सकते हैं। राधा के इमोशंस के द्वारा कृष्ण की उपस्थिति हम फील कर सकते हैं इन 5 गीतों में। समझ गए? अब पूर्व रात के प्रथम गीत में जाते हैं। पहले गीत में क्या होता है? पावन अशोक वृक्ष का चित्रण है जो कनुप्रिया के इंतज़ार में पुष्पहीन खड़ा है। अशोक वृक्ष का हमारे पुराणों, लोक कथाओं और साहित्यिक रचनाओं में अहम स्थान है। इस अशोक वृक्ष को पवित्र माना जाता है और विभिन्न मनोरथों को पूर्ण करने वाला वृक्ष माना जाता है। तभी इसे मांगलिक एवं धार्मिक कार्यों में इसके पत्तों का उपयोग किया जाता है। इसके पीछे भी कुछ मिथकीय फैक्ट्स हैं। हम एक मिथक काव्य पढ़ रहे हैं तो इस प्रकार के कई मिथोलॉजी से रिलेटेड कई स्टोरी सुनने को मिलेंगे। अशोक वृक्ष की पूजन का प्रचलन गंधर्वों और यक्षों के काल से रहा है। ये जो मूर्तियां हैं आप देख रहे हैं यक्षियों की, जो अशोक वृक्ष की डालियों को पकड़े अपने चरण से उसके तने को छूकर अक्सर देखा जाता है। इंडियन टेम्पल आर्किटेक्चर में ये देखा जाता है। और हिंदू धर्मानुसार चैत के महीने में, जो कि हिंदू कैलेंडर का पहला महीना होता है, उसमें अशोक वृक्ष की पूजा की जाती है। ये अशोक वृक्ष जो है इंद्र भगवान के फेवरेट थे, क्योंकि इसका संबंध कामदेव से है।
कामदेव, आप जानते हैं गॉड ऑफ लव, कहा जाता है कामदेव के बाण में जो 5 फूल होते हैं उनमें एक अशोक का फूल भी है। और बुद्धिज्म में अशोक वृक्ष दुखी राज्य का पौराणिक प्रतीक माना जाता है। बुद्धिस्ट मोनास्ट्री में अशोक वृक्ष को काफ़ी महत्व दिया जाता है, क्योंकि माना जाता है कि साक्या की रानी माया ने अशोक वृक्ष के नीचे भगवान बुद्ध को जन्म दिया था। और रामायण में तो आपको पता ही है, सीता रावण द्वारा अपहरण करके जब लंका ले जाई जाती है तो वहाँ वो अशोक वृक्ष के नीचे ही बैठती है, क्योंकि अशोक का मतलब ही है शोक रहित। इस वृक्ष के बारे में यह मान्य है कि इसके नीचे बैठने से शोक दूर हो जाता है। साइंटिफिकली देखें तो अशोक वृक्ष स्त्रियों के गायनिक प्रॉब्लम्स के लिए काफ़ी मेडिसिनल वैल्यू का कहा जाता है। आपने सुन रखा होगा, आयुर्वेदा में है अशोकारिष्टम। तो चलते हैं पूर्वराग के पहले गीत की ओर। ओ पथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष, तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरे चरणों के स्पर्श की प्रतीक्षा में जन्मों से पुष्पहीन खड़े थे। काव्य में पावन अशोक वृक्ष कहकर संबोधित किया गया है, और पावन क्यों कहा जाता है वो तो आपने देख लिया, रिलीजियस एस्पेक्ट है। और मेरे चरणों के स्पर्श की प्रतीक्षा में पुष्पहीन खड़े होना, ऐसा एक प्रयोग किया गया है। देखिए, मेरे चरणों के स्पर्श की प्रतीक्षा में पुष्पहीन खड़े होना, ये हमारे कई साहित्यिक ग्रंथों में मिलता है इसका उल्लेख, खास करके कालिदास के नाटकों में। संस्कृत के जो नाटक हैं उनकी मालविकाग्निमित्र में ये कॉन्सेप्ट को उन्होंने इस कॉन्सेप्ट को जन्म दिया। जब तक कोई सुंदर कन्या का चरण स्पर्श न हो, अशोक वृक्ष पुष्पित नहीं होता। और जो यक्षियों के स्टैचूज़ में पाए जाते हैं, उनके चरणों पर अगर आप गौर दें तो हमें लगेगा कि कुछ ना कुछ संबंध है स्त्रियों के चरण स्पर्श और अशोक वृक्ष के फूलने से। ये मिथ है। तुमको क्या मालूम कि मैं कितनी बार केवल तुम्हारे लिए धूल में मिली हूँ, यूँ काव्य आगे जाता है। तुम मेरे चरण स्पर्श के बिना पुष्पहीन खड़े हो, लेकिन तुम्हें ये नहीं पता, तुमको नहीं मालूम कि मैं कितनी बार केवल तुम्हारे लिए धूल में मिली हूँ। यहाँ राधा का धूल में मिलना भारतीय ट्रेडिशनल कॉन्सेप्ट के अनुसार पुरुष और प्रकृति का योग माना जाता है। सृष्टि के लिए तो यहाँ पंच तत्वों में पृथ्वी तत्व को प्रतीक के रूप में लिया गया है। हमारा देह जो दिखाई देता है हमें, वह भी पृथ्वी तत्व अथवा जड़ जगत का ही हिस्सा है। राधा कहती है, मैं कितनी बार केवल तुम्हारे लिए धूल में मिली हूँ। धरती में गहरे उतर कर, यूँ जाता है काव्य, धरती में गहरे उतर कर जड़ों के सहारे तुम्हारे कठोर तने के रेशों में कलियाँ बन, कोपल बन, सौरभ बन, लाली बन चुपके से सो गई हूँ कि कब मधुमास आए और तुम कब मेरे प्रस्फुटन से छा जाओ। तो यहाँ राधा कहती है, मैं कितनी बार मिट्टी में मिल चुकी हूँ। तुम तो कहते हो कि मेरा चरण स्पर्श यहाँ नहीं हुआ है, इसलिए तुम पुष्पहीन खड़े हो, हे पावन अशोक वृक्ष। लेकिन सच तो यह है कि मैं कितनी बार इस मिट्टी में मिलकर तुम्हारे तनों के अंदर से तुम्हारे कोपल बन, तुम्हारे सौरभ बन, तुम्हारी लाली बन, तुम्हारी कली बन घुस बैठी हूँ, सोई हुई हूँ, चुपके से सोई हुई हूँ। मतलब मैं मानसिक रूप से मैं तुम्हारे साथ मेरा मिलन हो चुका है। ये पूर्वराग की एक चरम अवस्था है। प्रिय से मिलन से पहले ही ये कल्पना करना, ये फैंटेसी में जीना कि वो उसका प्रियतम से मिलन हो चुका है, वो रम गई है उसमें। फिर भी तुम्हें याद नहीं आया, तब तुमको मेरे इन जावक रचित पाँवों ने केवल यह स्मरण करा दिया कि मैं तुम ही में हूँ, तुम्हारे ही रेशे रेशे में सोई हुई। और अब समय आ गया कि मैं तुम्हारी नस नस में पंख पसार कर उड़ूंगी
और तुम्हारी डाल डाल में गुच्छे गुच्छे लाल लाल कलियां बन खिलूंगी। मैं तुम में कब से छा गई हूँ, मैं तुम्हारे कलियों में, तुम्हारे सौरभ में चुपके से सोई हुई हूँ, तुम में मिल गई हूँ। तुम्हारे साथ मेरा मानसिक रूप से पूरा मिलन हो चुका है। अब मैं इतनी प्रतीक्षा में हूँ कि कब मधुमास आए, कब अब समय आ गया कि तुम्हारी नस नस में पंख पसार कर मैं उड़ूंगी। मैं तुम में तुम्हारे साथ मेरा जो साक्षात्कार है, जो हो चुका है, मैं तुम में विकसित होना चाहती हूँ। ओ पथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष, तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरी ही प्रतीक्षा में कितने ही जन्मों से पुष्पहीन खड़े थे। तो कनुप्रिया के पूर्वानुराग में जो पहला गीत है उसे उसके पूर्ण रूप में आस्वादन करते हैं। ओ पथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष, तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरे चरणों के स्पर्श की प्रतीक्षा में जन्मों से पुष्पहीन खड़े थे। तुमको क्या मालूम कि मैं कितनी बार केवल तुम्हारे लिए धूल में मिली हूँ। धरती में गहरे उतर जड़ों के सहारे तुम्हारे कठोर तने के रेशों में कलियां बन, कोपल बन, सौरभ बन, लाली बन चुपके से सो गई हूँ कि कब मधुमास आए और तुम कब मेरे प्रस्फुटन से छा जाओ। फिर भी तुम्हें याद नहीं आया, नहीं आया। तब तुमको मेरे इन जावक रचित पाँवों ने केवल यह स्मरण करा दिया कि मैं तुम ही में हूँ, तुम्हारे ही रेशे रेशे में सोई हुई। और अब समय आ गया कि मैं तुम्हारी नस नस में पंख पसार कर उड़ूंगी और तुम्हारी डाल डाल में गुच्छे गुच्छे लाल लाल कलियां बन खिलूंगी। ओ पथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष, तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरी ही प्रतीक्षा में कितने ही जन्मों से पुष्पहीन खड़े थे। तो ये था कनुप्रिया काव्य का पूर्वानुराग का प्रथम गीत। कनुप्रिया का आस्वादन करते वक्त आपको बस दो बातें ध्यान रखनी है। एक तो है कि ये राधा की फैंटेसी वर्ल्ड है, राधा सोच रही है कृष्ण के चले जाने के बाद। तो पूर्वानुराग में राधा अपने किशोरावस्था की वो बातें सोचती है कि कृष्ण के साथ एक होने से पहले की अवस्था है पूर्वानुराग। तो उसमें जैसे बताया जाता है पूर्वानुराग में क्या क्या होता है। प्रत्यक्ष दर्शन, देखा होगा प्रत्यक्ष रूप से राधा ने कई बार कृष्ण को आते जाते कहीं देख लिया होगा। फिर श्रवण दर्शन, जैसे सखियों ने कहा होगा, कृष्ण के तो सभी फैंस थे, तो आराधिकाएं थी गोपियाँ, तो सखियों से सुन रखा है कृष्ण की बात, कृष्ण को सभी चाहते थे। और इस प्रकार एक पूर्वानुराग उत्पन्न हो गया राधा के मन में। और कृष्ण के साथ एक होने की जो उसकी फैंटेसी है, वही पूर्वानुराग के 5 गीतों में कवि ने काव्यात्मक रूप से उसे क्रमबद्ध करके बताया है। ये पहला वाला गीत है और इसमें वो कल्पना करती है, वो उसका फैंटेसी है राधा का, एक किशोरी का फैंटेसी वर्ल्ड है ये, कि वो जो अर्थ एलिमेंट है, जो धरती है, जो पृथ्वी है, उसमें मिल जाती है। वो मिट्टी में मिलकर, मतलब कि अपना पूरा अस्तित्व ख़त्म करके वो कृष्ण के साथ एक होने की प्रक्रिया में वो पावन अशोक वृक्ष के जड़ों से होकर, तनों से होकर पूरी तरह से उस अशोक वृक्ष में समा गई है। मतलब कि वो कल्पना करती है वो पूरी तरह से कृष्ण में समा गई है। देखिए, आपको ध्यान रखना है, ये पूर्वानुराग है। यहाँ कृष्ण और इस अवस्था में पूर्वानुराग में कृष्ण और राधा का मिलन हुआ नहीं है, बस देखा है, सुना है और प्यार उत्पन्न हो गया है। कई बार ऐसे भी होता है, जैसे क्लास में आप पढ़ा रहे हों, कोई छात्र या कोई वो स्वप्न देखता है, दिवा स्वप्न में आंखें खुली हैं, हमें देख रहा है, बैठी है, तो वो चली जाती है उसकी दूसरे वर्ल्ड में।
मतलब कि कल्पना के वर्ल्ड में, फैंटेसी के वर्ल्ड में किसी को उसने देखा होगा, किसी से उसे प्यार उत्पन्न हुआ होगा और वो चला जाता है। वो शारीरिक रूप से वहाँ बैठा रहता है लेकिन वो मानसिक रूप से कहीं और चला जाता है, ऐसे होता है। तो ये पूर्वानुराग में होता है। इसमें श्रृंगार रस को समझना ज़रूरी था, इसलिए रसों का थोड़ा शॉर्ट डिस्क्रिप्शन दे दिया है। आपको आश्चर्य होगा रस की व्याख्या, उसकी विधियाँ, संयोग रस क्या होता है, वियोग रस, ये सब हमारे ईस्टर्न क्रिटिसिज्म में, जो काव्य शास्त्र में इतने अच्छे तरह से एक्सप्लेन किया गया है। ये कनुप्रिया को समझने के लिए बहुत ज़रूरी भी था, क्योंकि आगे की जितने भी गीत हैं उसमें अभी तो पूर्वानुराग ही हुआ है। बाकी जो सृष्टि संकल्प है, मंजरी परिणय है, उसमें कान्हा के साथ राधा का जो अंतरंग क्षण है उसका वर्णन है। तो ये श्रृंगार रस का मूल भाव समझना ज़रूरी था, इसलिए यहाँ दे दिया है। और आपको एक बात और ध्यान रखना है कि कृष्ण की उपस्थिति यहाँ नहीं है, लेकिन अनुपस्थिति में उपस्थिति को फील करने का प्रयास करना है। कृष्ण है नहीं, लेकिन राधा के फैंटेसी से हमें कृष्ण का प्रेजेंस फील होता है। तो आप समझ गए होंगे। देखिए, इस काव्य को समझने के लिए वर्ड टू वर्ड मीनिंग जानने की ज़रूरत नहीं है, भावों को समझना ज़रूरी है, नारी मन के अतल गहराइयों को समझना ज़रूरी है। तो अब हम चलते हैं मलयालम वर्जन की ओर। കനുപ്രിയ ധർമ്മവീർ ഭാരതി എഴുതിയ ഒരു മിഥകീയ കാവ്യമാണ്. മിത്താണ്, അതിൽ മിത്തോളജീനെ ബേസ് ചെയ്താണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇത് ആസ്വദിക്കുമ്പം മിത്തോളജിയുടെ പല ആസ്പെക്ട്സും നമുക്ക് പറയേണ്ടി വരും. ഇതിൽ രാധയും കൃഷ്ണൻ്റെയും ഒത്തുചേരൽ, പ്രണയം, അവർ ഒരുമിച്ച് പങ്കിട്ട നിമിഷങ്ങൾ, അതെല്ലാം വരച്ച് കാട്ടിക്കൊണ്ട് പ്രണയമാണ് യുദ്ധത്തിനേക്കാളും ശ്രേഷ്ഠം എന്ന് സ്ഥാപിക്കാനുള്ള ഒരു ശ്രമമാണ് ഇതിൽ ധർമ്മവീർ ഭാരതി നടത്തിയിരിക്കുന്നത്. ഇതിൽ രാധയും കൃഷ്ണനും രണ്ട് ഐഡിയോളജീസാണ്. നമ്മുടെ ഫെമിനിൻ ആൻഡ് മസ്കുലിൻ ഇമേജസ് ഓഫ് ഗോഡാണ് ഹിന്ദു റിലീജിയനെ സംബന്ധിച്ച്. അപ്പോൾ ഇതൊരു റിലീജിയസ് ആസ്പെക്റ്റ് ആയതുകൊണ്ട് തന്നെ ഇതിൽ ഭക്തി ആണ് എന്ന് ഒരു കൂട്ടർ വാദിക്കുകയുണ്ടായി. പക്ഷേ പ്രബലമായിട്ട് പറയുന്നത് ഇതിൽ ഭക്തികാവ്യമല്ല. ധർമ്മവീർ ഭാരതി എങ്ങും ഒരു ഭക്ത് പോയറ്റായിരുന്നെന്ന് പറയുന്നില്ല. ഇത് പ്യുവർ റൊമാൻസാണ് ഇതിൽ കാണിക്കുന്നത്. അതിൻ്റെ ഒരു പല ഘട്ടങ്ങളാണ് കാണിക്കുന്നത്. അത് കാണിച്ചുകൊണ്ട് അത് കാരണം ഒരുപാട് നിരൂപകർ ഇത് ശുദ്ധ അശ്ലീലമാണ്, ഇത് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൻ്റെ വൈകൃതമാണ്, അങ്ങനെയൊക്കെ പറയാറുണ്ടായി. ഇത് ഞാൻ വളരെ ഡീപ്പായിട്ട് ഒരുപാട് റിസർച്ച് തീസീസുകൾ റെഫർ ചെയ്തിട്ടാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതിൽ രാധയും കൃഷ്ണനും രണ്ട് പൗരാണിക പാത്രങ്ങളുള്ളതുകൊണ്ട് ഇതൊരു ഭക്തികാവ്യം ആവുന്നില്ല. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇതിൽ ശൃംഗാര രസം എന്താണെന്ന് പ്രതിപാദിക്കേണ്ടി വന്നു. രസങ്ങളെപ്പറ്റി, അതിൽ ശൃംഗാര രസത്തെപ്പറ്റി പറയാതെ ഈ കാവ്യം മുന്നോട്ട് പോകാനൊക്കത്തില്ല. അതുകൊണ്ടാണ് പറയാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. വളരെ ഷോർട്ടായിട്ട് പറയാം. ഒരു കാവ്യം ആസ്വദിക്കുമ്പോൾ അതിൽ രസങ്ങൾ ഉളവാകുമെന്നും അത് നവരസങ്ങൾ ഭരതമുനി പ്രതിപാദിച്ചിട്ടുണ്ട് നാട്യശാസ്ത്രത്തിൽ. ശൃംഗാരം, കരുണം, വീരം, രൗദ്രം, ഹാസ്യം, ഭയാനകം, ബീഭത്സം, അത്ഭുതം, ശാന്തം, ഇങ്ങനെ നവരസങ്ങൾ എന്ന് പറയുമ്പോൾ ആക്ച്വലി നമുക്ക് മലയാളികൾക്ക് ജഗതി കാണിച്ച നവരസമാണ്. ജഗതി ശ്രീനിവാസനെ പറഞ്ഞ് ഫലിപ്പിക്കാൻ ശ്രമിച്ച ആ നവരസങ്ങളാണ് ഓർമ്മ വരുന്നത്. നമ്മളത് കൂടുതൽ പെട്ടെന്ന് റിലേറ്റ് ചെയ്യും. അപ്പോൾ ഈ രസങ്ങളിൽ രസരാജാവായിട്ട് അറിയപ്പെടുന്നതാണ് ശൃംഗാരരസം. അതിൻ്റെ രണ്ട് ഭേദങ്ങളാണ് സംയോഗവും വിയോഗവും. നമ്മളിവിടെ വിയോഗ ശൃംഗാരാണ്, നമ്മൾ വിരഹത്തിലിരിക്കുന്ന രാധയുടെ കാര്യമാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ വിരഹിണിയായ രാധ വിയോഗാവസ്ഥയിലിരിക്കുമ്പോൾ ആ വിയോഗാവസ്ഥയിലുണ്ടാവുന്ന ഒരു എലിമെൻ്റാണ് ഈ പൂർവാനുരാഗ് അല്ലെ പൂർവരാഗ്. അതിലേക്കാണ് നമ്മൾ വരുന്നത്. നമ്മുടെ ഈ പെഹ്ലാ ഗീത്ത് പൂർവരാഗിനെ ബേസ് ചെയ്താണ്. കനുപ്രിയ ആസ്വദിക്കുമ്പം രണ്ട് കാര്യങ്ങൾ പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കണം. ഒന്നിത് കൃഷ്ണൻ ഇവിടെ ആബ്സെൻ്റാണ്. കൃഷ്ണൻ്റെ ആബ്സെൻസിൽ രാധയുടെ ഓർമ്മകളിലൂടെ നമ്മൾ കൃഷ്ണനെ ഓർക്കുകയാണ്. അതാണ് ഈ കാവ്യം.
അപ്പം നമ്മൾ തും മേരെ കോൻ ഹോ എന്നുള്ളത് നമ്മൾ കണ്ട്. രാധ കൃഷ്ണനുമായിട്ടുള്ള തൻ്റെ ബന്ധം പല രീതിയിൽ വർണ്ണിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നു. അവസാനം രാധ തന്നെ കണ്ടെത്തുന്നു. അവർ തമ്മിൽ എക്കാലവും ഉള്ള ബന്ധമാണ്. അതിന് ദിശയും കാലവും ഒന്നും നിശ്ചയിക്കാനൊക്കത്തില്ല, ഒരു പേരും കൊടുക്കാനും ഒക്കത്തില്ല. അപ്പോൾ ഇങ്ങനെ രാധ ആലോചിക്കുന്ന നിമിഷങ്ങളിൽ തൻ്റെ ആദ്യ പ്രണയം തുടങ്ങിയ സമയത്ത്, തൻ്റെ കിഷോരാവസ്ഥയിൽ, തൻ്റെ ടീനേജിൽ, ആ സമയത്ത് തൻ്റെ മനസ്സിൽ കൃഷ്ണനോടുണ്ടായ പൂർവ്വരാഗാണ് ഈ പൂർവ്വരാഗ് എന്നുള്ളൊരു ഗീതങ്ങളിൽ നമ്മൾ ആസ്വദിക്കാൻ പോകുന്നത്. 5 ഗീതങ്ങളായിട്ടാണ് ഇവർ കാണിച്ചിരിക്കുന്നത്. ഈ പൂർവ്വരാഗ് എന്ന് പറയുമ്പം മനസ്സിലാക്കേണ്ടത് നായകനും നായികയും തമ്മിൽ ഒത്തുചേരുന്നതിന് മുമ്പുള്ള നിമിഷങ്ങൾ, അവരുടെ മനസ്സിൽ ഉളവാക്കുന്ന ആ ഒരു ശൃംഗാരഭാവമാണ് പൂർവ്വരാഗിൽ വരുന്നത്. അത് നമ്മുടെ കാവ്യശാസ്ത്രത്തിൽ അത് വളരെ ഭംഗിയായിട്ട് പറയുന്നുണ്ട്. അതിൽ 4 ടൈപ്പ് ഉണ്ടെന്ന് വെച്ചാൽ പ്രത്യക്ഷ ദർശൻ. ഇവർ എവിടെയെങ്കിലും വെച്ച് കണ്ടുമുട്ടിയതാകാം, പക്ഷേ അവർ തമ്മിൽ അടുപ്പമായിട്ടില്ല. കണ്ടുമുട്ടിയ മാത്രയിൽ തന്നെ ലവ് അറ്റ് ഫസ്റ്റ് സൈറ്റ് എന്നൊക്കെ പറയുന്ന പോലെ ഇവരുടെ മനസ്സിൽ അത് കൊണ്ടു നടക്കുകയും അതിങ്ങനെ ഫാൻറ്റസി പോലെ രാധ കാണുന്നതാണ്. അത് ശ്രവൺ ദർശനുണ്ട് ഇതിൽ. ശ്രവൺ എന്ന് വെച്ചാൽ കേട്ടിട്ട്, ഗോപികമാർ നിന്ന് കണ്ണൻ്റെ കാര്യങ്ങൾ കേട്ടിട്ട് ഒരു ആരാധന മൂത്ത് സ്നേഹം വരിക. പണ്ടത്തെ കാലത്തൊക്കെ അത് വളരെയധികം ഉണ്ടായിരുന്നു. രാജകുമാരന്മാരൊക്കെ ഈ ദൂരദേശത്ത് കിടക്കുന്ന റാണിമാരുടെ, ഈ ദൂരദേശത്ത് കിടക്കുന്ന രാജകുമാരിമാരുടെ സൗന്ദര്യം വർണ്ണന കേട്ട് തന്നെ യാത്ര പുറപ്പെടുമായിരുന്നു. അവരോടൊരു ആരാധനയും സ്നേഹവും തോന്നി. അങ്ങനെ ഈ പൂർവ്വരാഗ് മനസ്സിലാക്കേണ്ടത് ഇവർ ഒത്തുചേരുന്നതിന് മുമ്പുള്ള നിമിഷങ്ങൾ. അതിനെ കവി 5 ഗീതങ്ങളായിട്ടാണ് വരച്ചു കാട്ടിയിരിക്കുന്നത്. ഈ 5 ഗീതങ്ങൾ പല നിരൂപകരും ഇത് 5 എലിമെൻറ്റ്സ് ഓഫ് ലൈഫ്, നമ്മുടെ കോസ്മിക് ലൈഫ് 5 എലിമെൻ്റ് കൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നതെന്ന് പറയും. അതിനെ ബേസ് ചെയ്താണ് ഈ 5 ഗീതങ്ങൾ എന്നാണ് വ്യാഖ്യാനിക്കപ്പെടുന്നത്. അതിൽ ആദ്യത്തെ പെഹ്ലാ ഗീത്തിലേക്ക് നമുക്ക് പോകാം. പൂർവ്വരാഗിലെ പെഹ്ലാ ഗീത്ത് ഇങ്ങനെ പോകുന്നു. ओ पथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष, तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरे चरणों के स्पर्श की प्रतीक्षा में जन्मों से पुष्पहीन खड़े थे. ഈ പെഹ്ലാ ഗീത്തിലെ ഒരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ആസ്പെക്റ്റാണ് പാവൻ അശോക് വൃക്ഷ്. അതൊരു മിത്തോളജിയാണ്. അശോക വൃക്ഷ്, അതിൻ്റെ പര്യായങ്ങൾ ദുഃഖത്തെ അകറ്റി നിർത്തുന്നത്, ശോകനാശം, അശോകം, അപശോകം, വിശോകം എന്നീ പര്യായങ്ങളുണ്ട്. ഇതിൻ്റെ പിന്നിൽ, അശോകവൃക്ഷത്തിൻ്റെ പിന്നിൽ ഒരുപാട് മിത്തോളജിയുണ്ട്. ഈ അശോകവൃക്ഷം നമ്മുടെ ടെമ്പിൾ ആർക്കിടെക്ചറിലെല്ലാം വളരെയധികം കാണാൻ ഉണ്ട്. യക്ഷികൾ ഇങ്ങനെ അവരുടെ ഒരു കാല് ഇങ്ങനെ അതിൽ ഊന്നി നിർന്ന് അവരുടെ മറ്റു കയ്യിൽ അശോകവൃക്ഷത്തിൻ്റെ ഇലകളെയും പിടിച്ച് നിൽക്കുന്ന ഒരുപാട് ടെമ്പിൾ സ്കൾപ്ചേഴ്സ് ഉണ്ട്. അത് സൂചിപ്പിക്കുന്നത് സ്ത്രീകളുടെ പല ഗൈനിക് പ്രോബ്ലംസ് സോൾവ് ചെയ്യുന്ന ഒരു മെഡിസിനൽ വാല്യൂ ഉണ്ടായിരുന്നു ഈ അശോകവൃക്ഷത്തിൻ്റെ ആ തൊലിക്ക്, ആ ബാർക്ക് എന്ന് പറയും നമ്മൾ, ട്രീയുടെ ആ ബാർക്ക്. അതിനെ ബേസ് ചെയ്ത് ഒരുപാട് മിത്തോളജി ഉണ്ട് അതിനെ ചൊല്ലി. ഈ സ്ത്രീകളുടെ രോഗം അകറ്റാനുള്ള കഴിവുള്ളതുകൊണ്ടായിരിക്കാം, സയൻറ്റിഫിക്കലി അതായിരിക്കാം ഒരുപക്ഷെ അതിൻ്റെ പിന്നിൽ ഒരുപാട് കഥകളുമുണ്ട്. അവയിൽ ഒന്നിതാണ്, സ്ത്രീകളുടെ പാദസ്പർശം മൂലം അശോകം പുഷ്പിക്കുമെന്ന് വൃക്ഷായുർവേദത്തിൽ പറയുന്നു. പത്മപുരാണത്തിലും മത്സ്യപുരാണത്തിലും ഇതിലെല്ലാത്തിലും അശോകമരം സന്തോഷദായകമെന്ന് പരാമർശിക്കുന്നു. മാത്രമല്ല, പ്രേമദേവനായ മദനൻ്റെ വില്ലിലെ 5 പുഷ്പങ്ങളിൽ ഒന്ന് അശോക പുഷ്പമാണ്. ശക്തി ആരാധനയിൽ ദുർഗാപൂജ നടത്തുന്നവർ 9 തരം ഇലകൾ ഉപയോഗിക്കുന്നതിൽ ഒന്ന് അശോകവൃക്ഷത്തിൻ്റെ ഇലയാണ്. അപ്പോൾ അങ്ങനെ അശോകവൃക്ഷത്തിന് ഒരുപാട് ഈ രീതിയിലുള്ള ഇമ്പോർട്ടൻസ് ഉണ്ട്. ഇന്ദ്രഭഗവാന്റെ ഫേവറേറ്റ് ഇതായിരുന്നു. കാരണം കാമദേവൻ്റെ ശരങ്ങളിലുള്ളത് കാരണം, ഈ പൂക്കളുള്ളത് കാരണം. പിന്നീട് രാമായണത്തിൽ നമുക്കറിയാം, അശോകവാട്ടികയിൽ അശോകവൃക്ഷത്തിൻ്റെ കീഴിലാണ് സീത രാമനിൽ നിന്ന് അകന്നു കഴിഞ്ഞപ്പോൾ വിരഹിണിയായ സീത ഇരുന്നത്.
ലങ്കാപുരിയിൽ. ബുദ്ധമതത്തിനോടും ഇത് വളരെ ചേർന്ന് നിൽക്കുന്നു. ബുദ്ധൻ ജനിച്ചത് ഒരു അശോക വൃക്ഷത്തിൻ്റെ ചുവട്ടിലായിരുന്നെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ അങ്ങനെ ബുദ്ധ മൊണാസ്ട്രിയിലും ഈ അശോക വൃക്ഷത്തിന് വളരെ പവിത്രമായ സ്ഥാനമാണ്. ഹിന്ദു റിലീജിയനിലും മിത്തോളജിയിലും അശോക വൃക്ഷത്തിന് വളരെ ഇമ്പോർട്ടൻസ് ഉണ്ട്. എല്ലാത്തിലും ഉപരി സയൻറ്റിഫിക്കായിട്ട് വളരെയധികം മെഡിസിനൽ വാല്യൂ ഉള്ള ഒരു വൃക്ഷമാണ് അശോക വൃക്ഷം. ഇതിനെ കാളിദാസൻ ഇതിനെയൊക്കെ ബേസ് ചെയ്തായിരിക്കാം കാളിദാസൻ തൻ്റെ നാടകമായ സംസ്കൃത് നാടകമായ മാളവികാഗ്നിമിത്രത്തിൽ ഇങ്ങനെ അതിനെ ഭയങ്കര ഹൈലൈറ്റ് ചെയ്ത് അതിൽ നായിക അതിൻ്റെ പാദസ്പർശം വീണട്ടേ ഒരു അശോക വൃക്ഷം പുഷ്പിക്കുള്ളൂ എന്ന് സ്ഥാപിച്ചതിന് ശേഷം ഒരുപാട് ലിറ്റററി വർക്ക്സിലും ഇതിന് ഇമ്പോർട്ടൻസ് ഉണ്ട്. ഇങ്ങനെ ഈ സ്ത്രീകളുടെ പാദസ്പർശം ഏൽക്കുക എന്നുള്ള ഒരു മിത്തോളജി ഇതിൻ്റെ പിന്നിലുണ്ട്. അപ്പം അങ്ങനെ ഈ പാവൻ അശോക വൃക്ഷ്, ആ അശോക വൃക്ഷിനെയാണ് ഇവിടെ സംബോധന ചെയ്ത് കവി തൻ്റെ ഗീതം തുടങ്ങുന്നത്. ഇപ്പം രാധയുടെ ഫാൻറ്റസിയാണിത്. ഓ പथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष, तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरे चरणों के स्पर्श की प्रतीक्षा में जन्मों से पुष्पहीन खड़े थे. ഞാനിവിടെ വന്നില്ല എന്നും എൻ്റെ പാദസ്പർശം ഈ മണ്ണിൽ ഏറ്റില്ല, അതുകൊണ്ട് നീ പുഷ്പിക്കാതെ ഇരിക്കുകയാണെന്ന് ഹേ പാവൻ അശോക് വൃക്ഷ് എന്തിനാണ് അങ്ങനെ പറയുന്നത്? തുംകോ ക്യാ മാലൂം कि मैं कितनी बार केवल तुम्हारे लिए धूल में मिली हूँ, धरती में गहरे उतर जड़ों के सहारे तुम्हारे कठोर तने के रेशों में कलियाँ बन कोंपल बन सौरभ बन लाली बन चुपके से सो गई हूँ. ഞാൻ എന്നെ തന്നെ അലിയിച്ച് മണ്ണായി മാറി. ഇതിലാണ് ആ കോസ്മിക് എനർജിയുടെ ആ എർത്ത് എലിമെൻറ്റ് വർക്കൗട്ട് ചെയ്യുന്നത്. നിരൂപകർ അതാണ് പറയുന്നത്. എർത്ത് എലിമെൻറ്റിലേക്ക് രാധ തൻ്റെ അസ്തിത്വം അലിയിച്ച് കളയാണ്. ഫാൻറ്റസിയാണ് രാധയുടെ. കൃഷ്ണനോട് ആരാധന മൂത്ത് കൃഷ്ണനിൽ ലയിച്ച് ചേരണം എന്ന് ഫാൻറ്റസൈസ് ചെയ്യുന്ന രാധ പറയാണ്, ഞാൻ എന്നെ തന്നെ എത്രയോ പ്രാവശ്യം ഈ മണ്ണിൽ അലിയിച്ച് ആ മണ്ണിലൂടെ ഈ അശോക വൃക്ഷത്തിൻ്റെ ശിഖരങ്ങളിലും പൂക്കളിലും മുട്ടിലും ഇലയിലും എല്ലായിടവും മേ ചുപ്കെ സേ സോ ഗയി ഹൂ, ഞാൻ അവിടെ അങ്ങ് ഉറങ്ങി പതുങ്ങിയിരിക്കുകയാണ്. എന്നുവെച്ചാൽ ഞാൻ എന്നെ തന്നെ എത്രയോ പ്രാവശ്യം കണ്ണനെ സമർപ്പിച്ചു കഴിഞ്ഞു. फिर भी तुम्हें याद नहीं आया तब तुमको मेरे इन जावक रचित पाँवों ने केवल यह स्मरण करा दिया कि मैं तुम ही में हूँ, तुम्हारे ही रेशे रेशे में सोई हुई. എൻ്റെ കാലിൽ ഈ ചുമന്ന ഇവർ മൈലാഞ്ചി പോലെ ഇടത്തില്ലേ ജാവക്, അത് ഇട്ട എൻ്റെ ഈ കാലുകൾ നിന്നെ ഓർമ്മപ്പെടുത്തുന്നത് കേവൽ യഹ സ്മരൺ കരാദിയ कि मैं तुम ही में हूँ, തുമ്ഹാരേ ഹി രേഷേ രേഷേ മേ സോയി ഹുയി. നിൻ്റെ ഓരോ അംശത്തിലും അശോക വൃക്ഷത്തിൻ്റെ ഓരോ നാരിലും രേഷേ രേഷേ മേ और अब समय आ गया कि मैं तुम्हारी नस नस में पंख पसार कर उड़ूंगी. എന്നിട്ട് എൻ്റെ ആഗ്രഹം എന്താണ്, ഈ ഫ്ലവറിങ് മാസം വരുമ്പം ഈ വൃക്ഷം പൂക്കുമല്ലോ, ബ്ലൂമാവും. പങ്ക് പസാർ കർ ഉടൂങ്കി, അങ്ങനെ മേ തുമ്ഹാരെ ഡാൽ ഡാൽ മേ ഗുച്ഛേ ഗുച്ഛേ ലാൽ ലാൽ കലിയാ ബൻ ഖിലൂങ്കി. നല്ല ഒരു ഓറഞ്ചിഷ് റെഡ് കളറാണ് ഈ അശോക പുഷ്പം, വളരെ അട്രാക്റ്റീവാണ്. അത് ആ ഒരു പൂവായിട്ട് ഞാൻ മാറണം എന്നാണ് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. ഞാനിപ്പോൾ ഉറങ്ങിക്കിടക്കുകയാണ് നിന്നിൽ, നിൻ്റെ ഓരോ ഇലയിലും ഓരോ മുട്ടിലും ഓരോ അംശത്തിലും ഞാൻ അലിഞ്ഞു കിടക്കുകയാണ്. ഓർ മേ ഉസ്കാ ഫൈനൽ സ്റ്റേജ്, അതിൻ്റെ ഒരു ഫൈനൽ സ്റ്റേജ് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. നമ്മുടെ സാക്ഷാത്കാരത്തിൻ്റെ, നമ്മുടെ യൂണിറ്റിയുടെ, നമ്മുടെ യൂണിയൻ്റെ ഫൈനൽ സാക്ഷാത്കാരം ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. और तुम्हारी डाल डाल में गुच्छे गुच्छे लाल लाल കലിയാ ബൻ ഖിലൂങ്കി. ഗുച്ഛേ ഗുച്ഛേ ബഞ്ചായിട്ടാണ് ഈ അശോക ഫ്ലവേഴ്സ് പൂക്കുന്നത്, ഒരു ഗ്രൂപ്പായിട്ട് ബഞ്ച്. അത് നല്ലൊരു റെഡിഷ് ഓറഞ്ചിഷ് കളറാണ്. അങ്ങനെ പൂക്കണമെന്നാണ് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. ഞാനിവിടെ നിന്നിൽ തന്നെ ഉറങ്ങിക്കിടക്കുന്നുണ്ട്. നീ എന്തുകൊണ്ടാണ് പറയുന്നത് എൻ്റെ ചരണസ്പർശം ഏൽക്കാത്തതുകൊണ്ടാണ് നീ പൂക്കാതിരിക്കുന്നതെന്ന്? ഞാൻ എന്നേ നിന്നിൽ അലിഞ്ഞു കഴിഞ്ഞു. ओ पथ के किनारे खड़े छायादार पावन अशोक वृक्ष,
तुम यह क्यों कहते हो कि तुम मेरी ही प्रतीक्षा में कितने ही जन्मों से പുഷ്പഹീൻ ഖടേ थे. എൻ്റെ ഒരു വരവിന് വേണ്ടിയാണ്. അപ്പോൾ ഇത് രാധയുടെയും കൃഷ്ണൻ്റെയും സ്നേഹം എക്കാലവും ഉള്ള കാലവധു എന്നാണ് പറയുന്നത്. ഒരു ഡയറക്ഷനും ഒരു ദിശേനെയും ഇവർക്ക് വേർപിരിയാനൊക്കത്തില്ല. ഞാൻ എന്നേ നിന്നിൽ അലിഞ്ഞു കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. ഞാൻ ഇനിയും എൻ്റെ സ്നേഹത്തിൻ്റെ പൂർണ്ണതയിൽ എത്താൻ വേണ്ടി മാത്രം കാത്തിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഇതൊരു ടീനേജർ രാധയുടെ ഫാൻറ്റസിയാണ്. തൻ്റെ കണ്ണനോട് ഒത്തുചേർന്നു ആ ഒരു സമാഗമത്തിന് വേണ്ടി വളരെയധികം വെമ്പൽ കൊള്ളുന്ന ഒരു മനസ്സാണ് ഇതിൽ കവി വരച്ചു കാട്ടിയിരിക്കുന്നത്. ഇത് ഇങ്ങനെ ഓരോ ഗീതങ്ങൾ ഇതിൽ വരും. അപ്പോൾ ഇനി നെക്സ്റ്റ് വീഡിയോയിൽ ഞാൻ ഇതിൻ്റെ ദൂസരാ ഗീത് ഇടുമ്പം ഈ ബേസ് ഈ ശൃംഗാര അതൊന്നും വർണ്ണിക്കേണ്ട കാര്യമില്ല. ഞാൻ നേരെ ഗീതത്തിലേക്ക് പോവും. പിന്നീട് അങ്ങോട്ട് ഇതിൻ്റെ കാവ്യം മഞ്ജരി പരിണയ സൃഷ്ടി സങ്കല്പ ആവുമ്പം വളരെ എനിക്ക് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്യാൻ ബുദ്ധിമുട്ടുള്ള പോർഷൻസൊക്കെ വരും. അതിൽ ഞാൻ മലയാളം വേർഷൻ ചിലപ്പം കണ്ടില്ലെന്ന് വരും. ദയവ് ചെയ്ത് കമൻറ്റ് ബോക്സിൽ അതിൻ്റെ മലയാളം വേർഷൻ വേണമെന്ന് പറയരുത്. ഹിന്ദി തന്നെ എങ്ങനെയെങ്കിലും ഞാൻ പറഞ്ഞു ഒപ്പിക്കുന്നതായിരിക്കും. കാരണം വളരെ ഇവരുടെ സമാഗമം വളരെ ഡീപ്പായിട്ട് വർണ്ണിക്കുന്ന ഭാഗങ്ങളുണ്ട്. അതുകൊണ്ട് എല്ലാം ഒന്നും ഞാൻ ടച്ച് ചെയ്തെന്ന് വരില്ല. അപ്പോൾ ഇതിത്രയും ഇതിൻ്റെ കോൺസെപ്റ്റ് മനസ്സിലായി കാണുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. നന്ദി, നമസ്കാരം.